बैलाचा पोळा कसा फुटतो तसा ह्या महिलांचा पोळा फुटत होता प्रसादासाठी आणि त्या तिकडे लहान पोरं खेळताना अचानक गेली बॉन्सी मधली हवा. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आत्याच्या घराजवळ आहे ना एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्यात आहे ना आज शनिवार होता. तसं आम्हाला वालशाच्या मारुतीला दर्शनाला जाणं होतं, पण म्हणलं पहिले ना इथं दर्शन घेऊ आणि मग तिकडे जाऊ. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच निघालो समोर. मावऱ्यात आल्या ना पहिले तर एक चहाची 90 मारून घेतली, म्हणजे कसं टेन्शन नाही. आता आपल्या पोटात गेलं म्हटल्यावर गाडीच्या पण पोटात गेलं पाहिजे, म्हणून तिला पण 90 पाजून दिली आणि लगेच निघालो आपलं समोर. तसा वालशाला यायचा हा तुमच्या भावाचा दुसरा टाइम होता. पहिल्या वेळेस ह्याच भावाच्या लग्नाला आलो होतो आणि आता ह्याच भावासोबत दर्शनाला आलो. एवढं मोठं मारुतीचं मंदिर, असं वाटत होतं हे मंदिर नाही एखाद्या राजाचा महल आहे. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच निघालो आपलं परत. त्यानंतर ना आम्ही आलो होतो जवखेड्याला यज्ञासाठी. आल्या ना पहिले तर ह्या बारक्या गँगला खेळवायला नेलं आणि त्यात खेळता खेळताय ना अचानक या बॉन्सी मधली हवा गेली निघून. ते तरी बरं की सगळे पोरं लगेच बाहेर निघून आली. आता इथून पुढे यात्रेचं सीझन सुरू झालं आणि तुम्हाला पण लहान पोरं खेळवायचे असेल ना तर जरा सांभाळूनच भाऊ, केव्हा काय होईल सांगताच येत नाही. त्यानंतर ना आम्ही आलो होतो मंदिरात. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि आजची पब्लिक एकदम भयानक होती. बैलाचा पोळा फुटल्यावर कसं तोरण तोडावं लागतं तसं इथं जेवताना तोरण तोडावं लागत होतं. थोड्याच वेळात ना प्रवचनाला सुरुवात झाली आणि तुम्हाला तर माहितच आहे प्रवचन म्हणजे तुमच्या भावाच्या डोक्याच्या बाहेर.